बातमी आहे अमरावतीमधून। वाठोडा शुल्केश्वर हे गाव अंदाजे 10 ते 15 हजार लोकवस्तीचं गाव आहे। गावामध्ये शेतकरी वर्ग प्रामुख्याने राहतो। त्यांच्याकडे गायी, म्हशी, बैल, शेळी इत्यादी जनावरे आहे। गावांमधील माणसाला आणि प्राण्यांना पाण्यासाठी या ठिकाणी भटकंती करावी लागते ही वस्तुस्थिती आहे। यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत अनेकदा निवेदन देऊन देखील यावर तोडगा निघालेला नाहीये। तात्पुरती काही काळापूर्वी व्यवस्था करण्यात आली होती, मात्र कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। गावात 12 दिवसाने पाणी पुरवठा होत आहे। गावामध्ये अनेक गोरगरीब नागरिकांच्या घरी पाणी साठवण्याकरता व्यवस्था नाहीये। त्याप्रमाणे नळ हा फक्त 1 तास येतो, त्यातही उंच ठिकाणी 15 मिनिटेच पाणी येतं। इतरत्र 30 मिनिटे पाणी पुरवठा होतो ही वास्तविकता आहे। असं असताना सुद्धा आपले कार्यालय बघ्याची भूमिका घेत आहे, मात्र कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आता शेतकरी वर्ग करत आहेत। वाठोडा शुक्लेश्वर गावामध्ये पाण्याची तीव्र भीषण पाणी टंचाई असल्याकारणाने आज आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि गावातील माजी सरपंच आणि यांच्या समवेत आम्ही सर्व आज कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण यांना भेटलो आणि गावात जी समस्या आहे ही समस्या त्यांच्यासमोर मांडली। जर येत्या 2-3 दिवसात जर ही समस्या आमची मार्गी न निघाल्यास आम्ही इथे आंदोलन करणार आहोत। गावातील सर्व महिला व पुरुषांचा घागर मोर्चा या कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण कार्यालय अमरावती येथे आणणार आहोत। या पद्धतीचं आम्ही कार्यकारी अभियंत्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी आमचा 2 दिवसातच पाण्याची समस्या सोडण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि उद्या परवापासून पाणी सुरळीत गावामध्ये येईल या आशेने आज आम्ही इथं आंदोलन आमचं मागं घेत आहोत। पण भविष्यात जर पाणी जर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन आणि घागर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही।